बाजारात मिळणाऱ्या छोले मसाल्यांपेक्षाही कितीतरी जास्त चविष्ट, हॉटेलसारखे आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनविणारे दही छोले आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. सर्वात आधी आपण 1.5 वाटी छोले घेतलेले आहेत. आता यामध्ये 2 वाट्या कोमट पाणी घालून हे छोले रात्रभर भिजत ठेवूया. कोमट पाण्यामुळे छोले लवकर फुलतात, आतपर्यंत मऊ होतात आणि शिजल्यानंतर त्यांची चवही खूप छान लागते. आता हे भिजलेले छोले कुकरमध्ये घेऊया. त्यामध्ये पुरेसं पाणी, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालूया. आता कुकरचं झाकण लावून साधारण 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेऊ. प्रत्येक कुकर वेगळा असतो, त्यामुळे छोले पूर्ण मऊ शिजले आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. बघा आपले छोले किती छान शिजलेले आहेत. आता तयार करूया आपल्या रेसिपीचा सगळ्यात खास भाग म्हणजे मसाला. त्यासाठी 2 ते 3 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने कांदा कापल्यामुळे तो व्यवस्थित परततो आणि ग्रेव्हीला छान गोडसर अशी चव येते. एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन कापलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया. आता एका वाटीमध्ये दही घेऊया. त्यामध्ये छोले मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया. दह्यामध्ये मसाले आधी मिक्स केल्यामुळे मसाले नीट शिजतात आणि ग्रेव्हीला मखमलीच टेक्स्चर मिळतं. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, मसाले टाकायच्या आधी दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतल्यामुळे मसाले दह्यामध्ये अगदी छान मिक्स होतात. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हळद घालूया. फोडणी छान तडतडली की तयार केलेली कांद्याची पेस्ट घालूया. ही पेस्ट साधारण 2 ते 3 मिनिटे छान परतून घेऊया. त्यामुळे कांद्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जातो. आता दही आणि मसाल्यांचं मिश्रण घालूया. गॅस मंद ठेवून सतत हलवत 5 ते 7 मिनिटं मसाला परतूया. बघा आता हळूहळू मसाल्यातून तेल सुटायला सुरुवात झाली आहे. हीच खूण आहे की मसाला अगदी योग्य प्रकारे भाजला गेला आहे. आता शिजलेले छोले घालूया. त्याचबरोबर छोल्याचं थोडंसं शिजलेलं पाणीही घालूया. या पाण्यामुळे ग्रेव्हीला छान चव येते. तुम्हाला ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी घालू शकता आणि घट्ट आवडत असेल तर कमी पाणी वापरा. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे आपण याला शिजून देऊया. या वेळेत मसाल्याची प्रत्येक चव छोल्यांमध्ये मस्त मुरते. किती सुंदर रंग, किती मस्त घट्ट ग्रेव्ही आणि अगदी हॉटेलसारखे दही छोले तयार झाले आहेत. हे दही छोले गरम गरम भटुरे, पुरी किंवा चपाती भाताबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतात. व्हिडिओ आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.